Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023ला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया आघाडीची स्थापना झाली. तेव्हाच त्यांचं लोकसभेतलं संख्याबळ हे अवघं 142 होतं. पण तेच वर्षभराच्या आत झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत याच इंडिया आघाडीने 142 वरून 230 पर्यंत झेप घेतली आणि 303चं बहुमत असलेल्या भाजपला 240 वर घसरवलं. आता दिल्लीतील इंडिया आघाडीच्या झालेल्या आजच्या बैठकीनंतर परत एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे की ते 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी ऑलरेडी तयारीला लागलेले आहेत किंवा तो गिअर टाकलेला आहे. पण खरोखर इंडिया आघाडीची आता तेवढी ताकद उरलेली आहे का? 2024ला त्यांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली किंवा जे सगळं कॅम्पेन उभं केलं, जी ताकद सगळी दाखवली, तेवढी आता ते दाखवू शकणार आहेत का? हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण आहे तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट, शिवसेना युबीटीमध्ये सुद्धा हू घातलेली फूट, दुरावलेली डीएमके, कुठल्याही परिस्थितीत सोबत येण्याच्या मनस्थितीत नसलेली जेडीयू, बीजेडी, वायएसआरसीपी, टीडीपी, ह्या सगळ्यांमुळे आता नेमकी इंडिया आघाडीची अशी किती ताकद उरलेली आहे हा प्रश्न पडतो. ह्याचं असं पण कारण आहे की याच इंडिया आघाडीत सध्या जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षांनी आपापल्या राज्यांमधली सत्ता सुद्धा गमावलेली आहे. तृणमूल काँग्रेसचंच उदाहरण घ्या. लोकसभेत त्यांचे 28 खासदार आहेत, पण त्यातल्या खासदारांनी आता भाजपचे नेते भूपेंद्र यादव आणि बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा इथे विचार करायचा झाला तर याच कायद्यानुसार कारवाई जर टाळायची असेल तर 2/3 बहुमत म्हणजेच 28 पैकी 19 खासदारांचा गट हा तयार होणं गरजेचं आहे. त्यातले सध्या तरी 15 हे जमलेले आहेत, 15 बंडखोर झालेले आहेत आणि आणखीन सुद्धा लवकरच होणार आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेस हा पक्ष लोकसभेतला जो होता तो जवळपास फुटल्यातच जमा आहे हे आपण मानू शकतो आणि परिणामी तृणमूल काँग्रेस हा पक्ष खिळखिळा करण्याचे जे सगळे प्रयत्न होते ते सुद्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतात. दुसरीकडे येतो डीएमके आणि आम आदमी पक्ष, दोन्ही पक्षांचा इथे विचार करायला हवा, कारण दोन्ही पक्षांनी इंडिया आघाडीपासून ऑलरेडी फारकत घेतलेली आहे. त्यामुळे 2023ला इंडिया आघाडीच्या निर्मितीवेळी असलेले हे दोन तगडे पक्ष सध्या काँग्रेसवर प्रचंड नाराज असल्याने इंडिया आघाडीतील आप आणि डीएमकेचं संख्याबळ सुद्धा आपल्याला कमी करायला हवं. ते ऑलरेडी घटलेलं आहे. कशा अर्थाने? म्हणजेच आत्ताच्या घडीला जे आपण पाहिलं की 2024ला त्यांचे जे 230 खासदार त्यांचं संख्याबळ जे इंडिया आघाडीचं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामधनं डीएमकेचे 22 आणि आम आदमी पक्षाचे 3 असे हे लोकसभेतले 25 खासदार इंडिया आघाडीमधनं ऑलरेडी वजा होत आहेत. तिसरीकडे येतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. दोन्ही पक्षांचे आणि खास करून शिवसेना युबीटीचे खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. फक्त तिथे प्रश्न येतोय तो म्हणजे 2/3 बहुमत जुळवण्याचा. पण सध्या तरी युबीटीच्या एकूण 9 पैकी 5 खासदार एनडीएमध्ये सामील व्हायला ऑलरेडी तयार आहेत. फक्त 2/3 बहुमत म्हणजेच 6 खासदारांचा हा संख्या जो आहे तो गाठणं गरजेचं आहे. तो एकदा जमला की तेही फुटल्यात जमा आहेत आणि त्यासाठीच आपल्याला हे पाहायला मिळतंय की एकनाथ शिंदेंचे किती वारंवार दिल्ली दौरे हे सुरू झालेले आहेत. अशात आता बघा, तृणमूलचे 20, डीएमके आणि आपचे मिळून 25 आणि सेना युबीटीचे 6 हे सगळेच जे जवळपास फुटल्यात जमा आहेत आणि कोणत्याही क्षणी त्यांचं पक्षांतर होणार आहे. असे 51 खासदारांनी जर बाजू बदलली तर एनडीए 292च्या बहुमतावरनं थेट 350च्या घरात पोहोचते. अर्थात बहुमत म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी एनडीएमध्ये सामील होणं, भाजपमध्ये पक्षप्रवेश करणं असं नसतं. हे कशा अर्थाने आहे किंवा हे का गरजेचं आहे तर अनेक विधेयकं मंजूर करण्याच्या दृष्टीने हे बहुमत जुळणं गरजेचं आहे. गरजेचं नाही की त्यांनी तिकडे पक्षप्रवेशच करायला हवे. 2/3च्या बहुमताने जी घटना दुरुस्ती विधेयकं मंजूर करण्यासाठी जी गरज भाजपला 362च्या संख्याबळाची आहे त्या घरात ह्या खासदारांचं समर्थन त्यांना हवं आहे आणि ते त्यांना या अर्थाने मिळू शकतं. त्या अर्थाने एनडीए बळकट होऊ शकते, हा त्यातला मतितार्थ. 350ची जुळवाजुळव एनडीएने केल्यानंतर बाकी लोकसभेमध्ये सुद्धा वायएसआरसीपीचे 4 आहेत, इतर लहान पक्षांचे खासदार आहेत, 7 अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे असं कट्टुकट बहुमत मिळवून एक देश, एक निवडणूक, डिलिमिटेशन सारखी विधेयकं सरकार सहज मंजूर करून घेऊ शकतं. एकदा का डिलिमिटेशन झालं म्हणजेच आमदार खासदारांच्या संख्या या वाढणार. अशात विरोधी पक्षांना फोडून कमजोर केलेला असताना 2029 साठीचा सुद्धा विजय हा एनडीएसाठी आणखीन सोपा होण्याची चिन्ह आहेत. 2024च्या लोकसभेत एनडीएला धक्का देऊ शकणारी विरोधकांची ही इंडिया आघाडी कमजोर होण्यामागे त्यांच्यातली आपापसात मधली भांडणं सुद्धा तितकीच जबाबदार आहेत. आजच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेडीयूने सुद्धा म्हटलेलं आहे की इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून नितीश कुमार यांचा प्रस्ताव होता, पण त्यावेळेला आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांनी त्याला विरोध केला होता. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की इंडिया आघाडीची आज जी काही हालत आहे त्याला अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी हे 2 नेते जबाबदार आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
दलित चेहरा असावा असं सुचवत मल्लिकार्जुन खरगेंचं नाव सुद्धा त्यांनी त्यावेळेला पुढे केलेलं होतं. परिणामी नितीश कुमारांचं नाव बारगळल्यानंतर ते स्वतःच एनडीए सोबत निघून सुद्धा गेले. त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व जावं का, तर यावर सुद्धा तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या दोघांनाही हरकत होती. त्यांना राहुल गांधींचं नेतृत्व हे अमान्य होतं. या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेस की प्रादेशिक पक्ष, नेमका मोठा भाऊ कोण, यावरनं सुद्धा भांडणं रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली. परिणामी काय झालं तर बंगालसारख्या निवडणुकांमध्ये काँग्रेस ममता एकमेकांविरोधात लढतायत, केरळमध्ये काँग्रेस डावे एकमेकांविरोधात लढतायत. असं चित्र सगळं निर्माण जे आहे ते झालेलं आहे आणि ह्यांच्यामध्ये आपापसातच चढाओढ जी आहे ती सुरू झालेली आहे. तामिळनाडूत एकत्र निवडणूक लढवून नंतर मात्र काँग्रेसने TVK सोबत सरकार स्थापन केलं म्हणून सुद्धा DMK ही नाराज आहे. परिणामी इंडिया आघाडीमधनं त्यांनी सुद्धा आता एक्झिट घेतलेली आहे. इंडिया आघाडीतील पक्ष पाहिले तर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्याच हातात काही ती आपली राज्य जी आहेत ती राहिलेली आहेत. त्या पलीकडे मात्र सगळा ठणठण गोपाळ आहे. आता अशी परिस्थिती विरोधकांची झालेली असताना 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी खरोखर ते भाजपला किंवा NDAला शह देऊ शकतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची सुद्धा प्रतिक्रिया, तुमचे विश्लेषण, तुमचं आकलन आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि त्याबद्दलची तुमची मतं खाली कॉमेंट बॉक्समधनं मांडायला विसरू नका. आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.